काचबिंदूची लक्षणे काय आहेत, काचबिंदू कसा होतो हे जनतेपर्यंत कळवणे, त्यांची माहिती पोहोचवणे तसेच नागरिकांना काचबिंदूविषयी सुज्ञ करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक काचबिंदू आठवड्याचे आयोजन करण्यात येते। यावर्षी दिनांक 10 मार्च रोजी या आठवड्याचा प्रारंभ करण्यात आला। त्या अनुषंगाने श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसेकर यांची उपस्थिती होती। प्रथमतः व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत काचबिंदूविषयी माहिती सांगितली। या कार्यक्रमात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पोस्टर तयार करून काचबिंदूविषयी जनजागृती केली। तसेच सुंदर अशा रांगोळी काढून काचबिंदूविषयी जनजागृती केली। पोस्टर मेकिंग व रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थिनींचा डॉक्टर निळकंठ भोसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। काचबिंदू एक असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आताच आपल्याला चंदनकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकदा ग्लाकोमा किंवा काचबिंदू झाला की त्या व्यक्तीचा डोळा निकामी होतो आणि आपण थोडा तरी विचार करा, समजा आपण डोळ्यावर पट्टी लावून एक 15 मिनिटं जरी थांबलो किंवा आपण पाहतो की रात्री आपल्या घरची लाईट गेली तरी कसा अंधार होतो आणि आपण काहीच पाहू शकतो। तसंच त्या व्यक्तीला ज्याला डोळा नाही, त्याचा डोळा रिकामा झाला, त्याची अवस्था काय होत असेल याची कल्पना करणंही आपल्याला खूप अवघड होतं। मी आज अभिमानाने सांगू इच्छितो, ऑफ्थॅल्मॉलॉजी डिपार्टमेंट पब्लिक हेल्थचं आपण असतील, अंजलीताई असतील, तडवी मॅडम असतील, शैलेश असतील, आमचे आरएमओ असतील, सर्व ऑफ्थॅल्मिक डॉक्टर्स असतील, सर्व ऑफ्थॅल्मिक ऑफिसर्स असतील, ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात। गोरगरीब लोकांना आपण इथं चांगल्या प्रकारच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण इथं देऊन त्यांना मोतीबिंदू झालेल्या सर्व रुग्णांचा आपण इथं मोफतपणे उपचार करत आहोत। ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट। कोणत्याही गोष्टीसाठी, कोणत्याही आजारासाठी आपल्याला त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि जर समजा आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती असेल आणि आपण जर समजा लोकांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर ती सर्वात खेदाची आणि दुःखाची गोष्ट। चंदनकर साहेबांनी आता सांगितलं, शहाणे करून सोडावे सकळ जग, संत तुकाराम महाराजांची वाणी आहे, त्यामध्ये म्हणतात त्याच प्रकारे आपल्याला जनजागृती केली पाहिजे। जनजागृती करून आपण लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे। आता एखाद्याचा डोळा झाला, तुम्ही इमॅजिन करा आपल्या एका नातेवाईकाचा डोळा गेला, किती वाईट वाटेल आपल्याला। तसंच एक आपल्या एखाद्या व्यक्तीचा आपण डोळा वाचू शकतो। आपल्याकडे आपण प्रेशर मोजतो, प्रेशर आपण मोजून घेतो। मला तर काय वाटते, आता जे आमच्या सगळे ज्येष्ठ सगळ्यांचं आमचं प्रेशर आपण मोजलं पाहिजे। आम्हाला जे मध्ये असतो आम्ही सगळ्यांच प्रेशर मोजता आपण, जेणेकरून इंट्राऑक्युलर प्रेशर किती आहे, 30 मिलीमीटर 20 च्या खाली असतं। above 20 is increased ocular pressure that will lead to glaucoma। फक्त मला एक गोष्टीचं, 2-3 गोष्टीचं मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की आपण किती लोकांचं इंट्राऑक्युलर प्रेशर मोजतो, कितीचं नॉर्मल आहे, किती जास्त आहे, मला ही माहिती पाहिजे। नुसतं तुमच्या शिकल्याने मांडवीपासूनचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलपर्यंत मला सगळी माहिती, आपण इंट्राऑक्युलर प्रेशर किती आहे, आपलं कुठं मोजतो, आपण किती जणांना चांगल्या सुविधा दिल्या, किती लोकांचे आपण डोळे वाचवले, ही माहिती देखील मला दिला तर आपल्याला एखाद्या वेळेस लेख लिहिता येईल त्याच्यामध्ये। मी भोसेकर मॅडमला, साखरे साहेबांना आणि शैलेश साहेबांना विनंती करतो की तुम्ही एक चांगला लेख आज द्या मॅडम। चांगले आपल्या लेखनाने पण चांगले पोस्टर्स केले पाहिजे, त्यांचं पण आपण कौतुक केलं पाहिजे। सगळ्यांना टाळा वाजवा करायची, चांगलं काम केलं। काचबिंदू हा डोळ्याचा कॉम्प्लिकेटेड आजार असा आहे की काचबिंदू होईपर्यंत आपल्याला कसलीच लक्षणं जाणवत नाहीत
आणि दृष्टी ही चोर पावलांनी काचबिंदूनं चोरून नेलेली असते. म्हणून आपणाला काचबिंदूविषयी जनजागृती करणे, जसं की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि सुजन करून सोडावे सकळ जना. म्हणजे काचबिंदूची लक्षणं काय आहेत, काचबिंदू आजार कसा होतो हे लोकांपर्यंत कळवणे, लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणे आणि लोकांना काचबिंदूविषयी सुज्ञ करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. आमच्या डिपार्टमेंटला जे काही नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत ते पुढे चालून हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सगळीकडे काम करणारे असतात आरोग्यसेवेमध्ये. आणि सेवा देत असताना ह्या सर्व सिस्टर्स ब्रदर्स लोकांना काचबिंदू ह्या आजाराविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण ही काचबिंदूची माहिती ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात आणि काचबिंदूपासून लोकांचा काचबिंदूपासून बचाव करू शकतात, हे त्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसीकर सर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पेरके सर, DPM डॉक्टर रोशनारा तडवी मॅडम, डॉक्टर आपणगिरे सर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर ताहाडे सर, नेत्रतज्ञ डॉक्टर विभूते सर, नेत्रतज्ञ डॉक्टर राजाभाऊ भुट्टे सर, डॉक्टर गायकवाड मॅडम, डॉक्टर साखरे सर आणि नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल भोतीकर मॅडम, ढगे मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ, त्यांचे विद्यार्थी आणि सर्व ऑप्थॅल्मिक ऑफिसर्स त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सप्ताहाचा उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी. काचबिंदू हा खूप एक चोरासारखा येणारा डिसीज आहे की जे चाहूल न लावता येतो आणि हा खूप घातक असतो. मोतीबिंदू जसा असतो इरिव्हर्सिबल, काचबिंदू हा नसतो. एकदा काचबिंदू झाला तर तो प्रोग्रेसिव्ह असतो, म्हणजे तो वाढत जातो आणि इरिव्हर्सिबल असतो, म्हणजे जितकी तुमची नजर गेली ती नजर परत येणार नाही. तर आपल्याला असं आहे की ही नजर आपल्या वाचवायची आहे. जितकी नजर तुमची आता रिमेनिंग आहे तितकी नजर वाचवावी. जसं आपलं ब्लड प्रेशर असतो, ब्लड प्रेशरमुळे आपले पूर्ण अवयव त्यांना इजा होत असते. तसं काचबिंदू म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर, जे डोळ्याचे आतमधला प्रेशर असतो तो वाढलेला असतो. नॉर्मली तो 17 to 20 असतो, पण जर 20पेक्षा 19पेक्षा जास्त असला त्याचा अर्थ तुमचा प्रेशर वाढलेला आहे. आणि त्या प्रेशर वाढल्यामुळे तुमची जी ऑप्टिक नर्व असते, ऑप्टिक नर्व जी मेंदूला, ऑक्सिपिटल लोबला जी सप्लाय करते मेंदूला, तो जो ऑप्टिक नर्व आहे ती नर्व डॅमेज होते आणि ती नर्व डॅमेज झाल्यामुळे तुमची नजर ही कायमस्वरूपी जात असते. आणि ते वाचवण्यासाठी तुम्हाला आय ड्रॉप्स आहेत, जे खूप जास्त परिणामकारक आहेत. आय ड्रॉप्स, आपण आय ड्रॉप यूज करू शकतात. सगळ्यात आधी तर तुम्हाला लवकर डायग्नोस व्हावं काचबिंदू. म्हणजे तुमची नजर जर कमी होत असेल, पेशंटला ट्यूबलाईटच्या आजूबाजूला असे रेनबो सारखे गोल हे दिसतात आणि ट्युब्युलर विजन होऊन जाते. ह्याच्यामध्ये ट्युब्युलर विजन म्हणजे साईडची नजर तुमची पूर्ण चालली जाते, फक्त सेंट्रल विजन राहते. तर हे काचबिंदू खूप जास्त घातक असतं. ट्युब्युलर विजन मग छोटी छोटी होत जात एक एक पॉईंट येतो की तुमची नजर पूर्ण जाते. पण त्याच्या आधी तुम्ही जर लवकरात लवकर काचबिंदू डायग्नोज केलं तर तुम्हाला आय ड्रॉप्स आहे जे तुमचं प्रेशर कंट्रोल करतं. जसं शुगर आणि ब्लड प्रेशर आपल्याला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, तसं डोळ्याचं पण प्रेशर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवला तर तुमची नजर स्टेबल राहू शकते. आणि काही सर्जरीज आहेत त्या पण खूप इफेक्टिव्ह आहे. ग्लॉकोमाच्या सर्जरीज आहेत, आयरिडेक्टॉमी आहे. तर हे ज्या सर्जरीज आहेत त्या पण इफेक्टिव्ह आहेत.